कोकणातल्या त्या ओसरीवर आज रात्रीचा गारवा अधिकच होता. आजोबांनी पोथीचा 6वा अध्याय उघडला आणि नातवाच्या मनात जिज्ञासा जागी झाली. काल त्याने श्रीपाद श्री वल्लभांचा चमत्कार ऐकला होता, पण आज त्याला जाणून घ्यायचे होते की दत्तगुरु गोकर्ण या क्षेत्रालाच का गेले. आजोबा, गोकर्ण क्षेत्राचा महिमा एवढा का मोठा आहे? बाळा, ही कथा आहे रावणाची, त्याच्या आईच्या भक्तीची आणि देवांच्या युक्तीची. नीट आहे. खूप वर्षांपूर्वी पुलस्त्य ऋषींची पत्नी आणि रावणाची आई कैकेय्या ही मोठी शिवभक्त होती. ती रोज मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करायची. एकदा तिचा मुलगा रावण तिला भेटायला आला. त्याने पाहिले की त्याची आई मातीची पूजा करतेय. आई, साक्षात त्रैलोक्य विजेता हा रावण तुझा मुलगा असताना तू ह्या मातीच्या लिंगाची पूजा का करतेस? बाळा, या पूजेनेच मला कैलास पद मिळणार आहे. आई, तू काळजी नको करू. मी कैलास पर्वतच उचलून लंकेत घेऊन येतो, मग तुला रोज तिथेच पूजा करता येईल. रावण कैलासावर गेला आणि त्याने आपल्या 20 हातांनी अख्खा पर्वत हलवायला सुरुवात केली. सर्व देव घाबरले. पार्वती माता थरथर कापू लागली. महादेवांनी हसून आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याने पर्वत किंचित दाबला आणि रावण त्याखाली दबला गेला. दबलेल्या रावणाने आपली 10 शिरे कापली. त्यांच्या शिरा काढून तंतुवाद्य बनवले आणि सामवेदाचे अत्यंत मधुर गायन केले. महादेवांनी प्रसन्न होऊन विचारले, काय हवे रावणा? देवा, माझ्याजवळ सर्व काही आहे, मला काही नको. पण माझी आई तुमची फार मोठी भक्त आहे. तिच्यासाठी मला तुम्ही तुमचे प्राणलिंग, आत्मलिंग द्या, जे मी लंकेत नेईन. हे घे रावणा, पण लक्षात ठेव, हे पृथ्वीवर कुठेही ठेवू नकोस. जिथे ठेवशील तिथेच ते स्थिर होईल. हे तुला जिथे ठेवायचं आहे तिथे ठेवून ह्याची 3 वर्षे पूजा केलीस तर तू साक्षात ईश्वरासमान होशील. रावण आत्मलिंग घेऊन निघाला. ते पाहून नारद मुनी घाबरून तडक इंद्राकडे गेले. नारायण नारायण. इंद्रा, काय शांत बसलायस? रावणाकडे आता आत्मलिंग आहे. तो आता अमर होईल आणि तुम्हाला जन्मभर त्याची गुलामी करावी लागेल. नारद, इंद्र आणि ब्रह्मदेव विष्णूंकडे गेले. विष्णूंनी पाहिले की रावण लंकेच्या वाटेवर आहे. त्यांनी सूर्याला सुदर्शन चक्राने झाकून टाकले, ज्यामुळे दिवसाच अंधार झाला. रावण मोठा कर्मठ होता. त्याला संध्यावंदन करायचे होते, पण हातात आत्मलिंग. विष्णूंनी आता गणपती बाप्पांना बोलावले. बाळ गणेशा, रावण तुला कधीच मानत नाही. तो तुला उपेक्षितो. आता वेळ आली आहे त्याला धडा शिकवण्याची. तू एका ब्राह्मण बटूचे लहान मुलाचे रूप घे आणि रावणाकडे जा. नारद मुनी त्याला बोलण्यात अडकवतील आणि तू लगेच ते लिंग हातात घे आणि खाली ठेव. बाप्पा तयार झाले, पण त्यांनी अट घातली. मला भूक लागली आहे, मला लाडू, मोदक आणि पंचखाद्य द्या. विष्णूंनी बाप्पांना तृप्त केले आणि बाप्पा भिक्षुकाचे रूप घेऊन गोकर्णात पोहोचले. नारद मुनींनी रावणाला गाठले आणि त्याला धर्माच्या गप्पांत अडकवले. तेवढ्यात रावणाच्या लक्षात आले, संध्याकाळ झाली आहे, संध्यावंदन केले पाहिजे. परंतु त्याचा हातात शिवलिंग होते आणि त्याचा नारद मुनींवर जरा सुद्धा विश्वास नव्हता. तेवढ्यात त्याला समोरून बाळ गणपती समिधा तोडताना दिसले. रावणाने त्यांना जवळ बोलावले. मुला, तू एक माझी मदत कर. मी संध्यावंदन करेपर्यंत हे लिंग हातात धरशील का? हे खूपच जड दिसतंय. हे मला नाही पेलवणारे. मी तुम्हाला 3 वेळा हाक मारीन. जर तुम्ही आला नाही तर मी हे खाली ठेवून देईन. रावण पाण्यात उभा राहिला. बाप्पांनी पहिली हाक मारली, रावण आला नाही. दुसरी हाक मारली, रावण दुर्लक्ष करतोय. तिसरी हाक मारली आणि रावणाने हात उंचावून थांबायला सांगितले. पण बाप्पांनी विष्णूंचे स्मरण केले आणि धपकन ते लिंग सर्व देवतांच्या साक्षीने जमिनीवर ठेवून दिले. रावण धावत आला आणि त्याने संतापाने बाप्पांच्या डोक्यात एक ठोसा मारला. बाप्पा रडत आपल्या वडिलांकडे निघून गेले. रावणाने आपल्या सर्व शक्तीने, महाबलाने ते लिंग उपटण्याचा प्रयत्न केला. त्याने इतका जोर लावला की पृथ्वी कापली, पण लिंग हलले नाही. जोर लावल्यामुळे लिंगाचा आकार बदलला आणि गायीच्या कानासारखा, म्हणजेच गोकर्ण सारखा झाला. आजोबा, म्हणजे गणपती बाप्पांनी रावणाला बरोबर धडा शिकवला. बघितलंस ना नातवा, अहंकारी रावण तिथे हरला आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पांनी जगाचं रक्षण केलं. याच गोकर्ण क्षेत्रात श्रीपाद श्री वल्लभ 3 वर्ष राहिले. ते ठिकाण साक्षात कैलास बनलं आहे. गोकर्ण क्षेत्राच्या या महान कथेनंतर श्रीपाद श्री वल्लभ आता पुढे कोठे जाणार आणि तिथल्या तीर्थांचे महत्त्व काय, हे आपण पाहणार आहोत उद्याच्या भागात. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी, कलियुगी हाची आधार. श्री गुरुदेव दत्त अवतार.